वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. भारतीय तटरक्षक दल म्हणजे इंडियन कोस्ट गार्डमध्ये 260 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. पदाचे नाव नाविक जनरल ड्युटी असे आहे. शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. वेतन 21,700 प्लस इतर भत्ते देखील मिळणार आहेत. त्यानंतर प्रमोशन होईल आणि प्रमोशन झाल्यानंतर वेतन देखील वाढणार आहे आणि इतर भत्ते देखील वाढणार आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. तर या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं नोटिफिकेशन कव्हर करू. इंडियन कोस्ट गार्ड, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्याकडून ही जाहिरात आलेली आहे. नाविक जनरल ड्युटी या पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत. ॲप्लिकेशन विल बी एक्सेप्टेड ऑनलाईन. ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 13 फेब्रुवारी 2024ला ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. 27 फेब्रुवारी 2024 ही शेवटची तारीख आहे. इलिजिबिलिटी कंडिशन्स: ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम मेल इंडियन citizens possessing educational qualifications and age as prescribed below for recruitment to the post of Navik General Duty in the Indian Coast Guard and Armed Force of the Union. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स मागविण्यात आलेले आहेत. फक्त पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. भारताचा नागरिक तुम्ही असलं पाहिजे. पदाचं नाव नाविक असं आहे. जनरल ड्युटी आहे. इंडियन कोस्ट गार्डमध्ये या जागा भरल्या जाणार आहेत, म्हणजे भारतीय तटरक्षक दलात ह्या जागा भरल्या जाणार आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशन: 12th पास विथ मॅथ्स अँड फिजिक्स फ्रॉम अन एज्युकेशन बोर्ड recognized by Council of Boards for Schools Education. तर मॅथ्स आणि फिजिक्स हे दोन विषय घेऊन 12वी उत्तीर्ण विद्यार्थी या पदासाठी अप्लाय करू शकतात. तर ज्यांनी सायन्स घेतलेला आहे अशा उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करायचा आहे. Candidates are to fill marks of all subjects as mentioned in their mark sheet while filling the online application. Incorrect or incomplete filling of marks in the online application will lead to cancellation of candidature. संपूर्ण ॲप्लिकेशन भरायचं आहे. जर तुम्ही इनकम्प्लीट ॲप्लिकेशन भरलं तर तुमचं ॲप्लिकेशन स्वीकारलं जाणार नाही. एज लिमिट दिलेली आहे 18 ते 22 वर्षे. 2002 ते 2006 या वर्ष दरम्यान ज्यांचा जन्म झालेला आहे अशा उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. शासकीय नियमानुसार एज रिलॅक्सेशन देखील मिळणार आहे. SC ST साठी 5 वर्षे आणि OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्षे. वॅकन्सी रिजन, झोन वाईज तसेच कॅटेगरी वाईज ज्या जागा अवेलेबल झालेल्या आहेत त्याचा तक्ता इथे दिलेला आहे. वेस्ट रिजनमध्ये महाराष्ट्र येतो, त्यामुळे महाराष्ट्रासाठी देखील जागा अवेलेबल झालेल्या आहेत. सिलेक्शन प्रोसिजर इथे दिलेली आहे. यामध्ये स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 आणि स्टेज 4 असे 4 स्टेजेसमध्ये एक्झाम होणार आहेत. लाईव्ह इमेज कॅप्चर ड्युरिंग रजिस्ट्रेशन. द कॅन्डिडेट हॅज ऑल्सो टू अपलोड द लेटेस्ट फोटोग्राफ ड्युरिंग रजिस्ट्रेशन. उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करताना लेटेस्ट फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. ॲडिशनली लाईव्ह इमेज ऑफ द कॅन्डिडेट विल बी कॅप्चर्ड ड्युरिंग द रजिस्ट्रेशन. तर ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात त्यावेळेस तुमची लाईव्ह इमेज देखील कॅप्चर केली जाणार आहे. द फेशियल फीचर्स ऑफ द कॅन्डिडेट इन द अपलोडेड फोटो विल बी मॅच अगेन्स्ट द रिअल टाईम फोटो. जो तुम्ही अपलोड करणार आहात तो फोटो आणि तुमचे फेशियल फीचर्स मॅच झाले पाहिजेत, त्यासाठी तुमची लाईव्ह इमेज कॅप्चर केली जाणार आहे. The candidate will be able to submit the application only in the case of photo match. तुमचा फोटो मॅच झाल्यानंतरच तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट करू शकणार आहात. Moreover, photograph of candidate in application form will be matched with facial features, physical appearance of the candidate at stage 1, 2, 3 and 4. तर तुमची जी इमेज कॅप्चर केली जाणार आहे त्या इमेजशी तुम्ही जो फोटोग्राफ अपलोड करणार आहात तो मॅच झाला पाहिजे आणि सिलेक्शनच्या 4ही स्टेजेसला हे चेकिंग होणार आहे. त्यानंतर बायोमेट्रिक होणार आहे. लेफ्ट थंब बायोमेट्रिक विल बी कॅप्चर्ड ॲट द स्टेज 1 रिक्रुटमेंट. लेफ्ट थंब बायोमेट्रिक देखील घेतली जाणार आहे. सिग्नेचर ॲज अपलोडेड इन ऑनलाईन ॲप्लिकेशन. ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना सिग्नेचर अपलोड करायची आहे. आयडेंटिफिकेशन मार्क ॲज मेन्शन्ड इन ऑनलाईन ॲप्लिकेशन. तुमच्या शरीरावर काही आयडेंटिफिकेशन मार्क्स असतील तर ते देखील फॉर्ममध्ये मेन्शन करायचे आहेत. The details of various stages of CGEPT examination are as follows. Stage 1 मध्ये computer based examination होणार आहे. At stage 1, candidate's identity will be checked against the details filled by candidate in online application. The candidate will be required to bring following documents for verification while reporting at their respective examination center
स्टेज 1 ला जे एक्झामिनेशन होणार आहे त्यावेळेस काही डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन देखील होणार आहे. यासाठी उमेदवारांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यापैकी एक व्हॅलिड ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ सोबत घेऊन जायचं आहे. तसेच त्याच्या झेरॉक्स कॉपीज देखील सोबत घेऊन जायच्या आहेत. जो आयडेंटिटी प्रूफ तुम्ही अपलोड केलेला आहे तो घेऊन जाणे आवश्यक आहे. जर तुम्ही आधार कार्ड अपलोड केलं असेल तर आधार कार्डची ओरिजिनल कॉपी आणि झेरॉक्स कॉपी सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे कलर्ड प्रिंटआउट ऑफ ई ॲडमिट कार्ड, ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट नॉट अलाउड. ई ॲडमिट कार्डची प्रिंटआउट घेऊन जायची आहे. यामध्ये कलर्ड प्रिंटआउट घेऊन जायची आहे. ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटआउट चालणार नाही. त्यानंतर आहे पासपोर्ट साइज कलर फोटोग्राफ विथ सिमिलर फेशियल फीचर्स ॲज अपलोडेड इन ऑनलाईन ॲप्लिकेशन. जो पासपोर्ट साइज कलर फोटोग्राफ तुम्ही अपलोड केलेला आहे त्याच्या कलर फोटोकॉपीज घेऊन जायच्या आहेत. जे उमेदवार स्टेज 1 एक्झाम क्लिअर करतील त्यांना स्टेज 2 एक्झामसाठी बोलवलं जाईल आणि त्यावेळेस देखील काही डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन होईल. द कॅन्डिडेट हॅज टू टेक फॉलोइंग टेस्ट डिपेंडिंग अपॉन पोस्ट अप्लाइड. नाविक, जनरल ड्युटी, रिटर्न टेस्ट सेक्शन 1 आणि 2. यामध्ये पासिंग मार्क्स अनरिझर्व्ड EWS आणि OBC कॅटेगरीच्या उमेदवारांनी 50 मार्क्स मिळवणं आवश्यक आहे आणि SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांनी 44 मार्क्स मिळवणं आवश्यक आहे. पासिंग इन सेक्शन 1 अँड 2 सेपरेटली इज कंपल्सरी. तर सेक्शन 1 आणि 2 या दोन्ही एक्झाममध्ये सेपरेटली पास होणं आवश्यक आहे. द डिटेल्स ऑफ व्हॅरियस सेक्शन ऑफ रिटर्न एक्झामिनेशन आर ॲज फॉलोज. रिटर्न एक्झामिनेशनमध्ये मॅक्झिमम मार्क्स 60 असतील. 45 मिनिटाची ही परीक्षा असेल. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 60 दिले जातील. सब्जेक्ट असतील मॅथ्स, सायन्स, इंग्लिश, रिझनिंग आणि जनरल नॉलेज. पासिंग मार्क्स आहेत अनरिझर्व्ड EWS आणि OBC कॅटेगरीसाठी 30 आणि SC ST कॅटेगरीसाठी 27. सिलेबस असणार आहे 10वीच्या लेवलचा. सेक्शन 2 एक्झामसाठी ही एक्झाम 50 मार्कांची असेल. 30 मिनिटांचा अवधी दिला जाईल. नंबर ऑफ क्वेश्चन्स 50 असतील. मॅथ्स आणि फिजिक्स या विषयावर प्रश्न विचारले जातील. या परीक्षेमध्ये अनरिझर्व्ड EWS आणि OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी 20 मार्क मिळवणं आवश्यक आहे. तसेच SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी 17 मार्क्स मिळवणं आवश्यक आहे. 12वीच्या लेव्हलला जे मॅथ्स आणि फिजिक्सचा सिलेबस आहे त्यावरती प्रश्न विचारले जातील. जे विद्यार्थी ह्या एक्झाम क्लिअर करतील त्यांची फिजिकल फिटनेस टेस्ट PFT होणार आहे. यामध्ये 1.6 किलोमीटर रन इन 7 मिनिट्स, 20 स्क्वॉट अप उठक बैठक आणि 10 पुशअप घेतले जातील. तर रिटर्न एक्झाम झाल्यानंतर उमेदवारांनी प्रॅक्टिकल एक्झामची रोज प्रॅक्टिस करायची आहे. दोन्ही एक्झाम क्लिअर झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील होणार आहे. यामध्ये 10वीच्या सर्टिफिकेटवर तुमचं जे नाव असेल, डेट ऑफ बर्थ असेल, पेरेंट्स नेम, सब्जेक्ट वाईज मार्क्स, CGPA मध्ये असतील तर त्याचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी ऑफ डॉक्युमेंट्स, कास्ट, कॅटेगरी सर्टिफिकेट ह्या सगळ्या सर्टिफिकेटचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. तर ह्या सर्टिफिकेटच्या ओरिजिनल कॉपीज सोबत घेऊन जायचे आहेत. त्यासोबतच 2 सेट हे झेरॉक्स कॉपीजचे सोबत ठेवायचे आहेत आणि 8 ते 10 कॉपीज ह्या तुमच्या पासपोर्ट साईज फोटोग्राफच्या असतील. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा राऊंड क्लिअर केल्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. प्रिपरेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर स्टेज 3. यामध्ये ICG इंडियन कोस्ट गार्ड विल कॅरी आउट द रिव्हेरिफिकेशन. उमेदवारांच्या डॉक्युमेंट्सचं रिव्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर जे उमेदवार मेडिकल एक्झामिनेशनमध्ये फिट होतील त्या उमेदवारांमधून फायनल मेरिट लिस्ट जाहीर केली जाणार आहे. द कॅन्डिडेट्स अंडरगोईंग ट्रेनिंग ॲट INS चिल्का आर टू सबमिट all original documents during stage 3 and verification of all original documents through boards, universities, state government will be carried out by Indian Coast Guard. INS चिल्कावरती उमेदवारांचं ट्रेनिंग होणार आहे आणि त्यावेळेस सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन परत एकदा होणार आहे. हाऊ टू अप्लाय? ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. वेबसाईटचा ॲड्रेस इथे दिलेला आहे. हा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. महत्त्वाची सूचना इथे दिलेली आहे की रजिस्ट्रेशन करताना उमेदवारांनी जो ईमेल ID आणि मोबाईल नंबर वापरलेला आहे तो ही रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत ॲक्टिव्ह ठेवायचा आहे आणि तो व्यवस्थित एका डायरीमध्ये लिहून ठेवायचा आहे. कारण ही रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत वेळोवेळी तुम्हाला हा मोबाईल नंबर आणि ईमेल IDची गरज भासणार आहे. त्यामध्ये एक लेटर जरी चुकलं तरी तुमच्या पुढच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी काळजीपूर्वक ईमेल ID आणि मोबाईल नंबर लिहून ठेवायचा आहे. तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर यामध्ये जर काही चेंज झाला, जर काही चूक झाली तर तुम्हाला पुढे लॉग इन करता येणार नाही किंवा ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येणार नाही किंवा रिझल्ट देखील बघता येणार नाही. त्यामुळे ईमेल ID आणि मोबाईल नंबरच्या बाबतीत सजग राहा, जागृत राहा. नो रिक्वेस्ट फॉर रिट्रीव्हिंग द रजिस्टर्ड ईमेल ID or मोबाईल नंबर विल बी एंटरटेन्ड.
जर तुम्ही रिक्वेस्ट केली की मला माझा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर परत हवा आहे किंवा जाणून घ्यायचा आहे, तर तुमची ही रिक्वेस्ट एंटरटेन केली जाणार नाही. Candidates are directed to abide by guidelines for filling application form as mentioned on this website. या ठिकाणी एक वेबसाईट दिलेली आहे. ॲप्लिकेशन फॉर्म भरताना कोणत्या गाईडलाईन्स तुम्ही फॉलो करायच्या आहेत त्याविषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढची एक वेबसाईट आहे. यावरती फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स देखील दिलेले आहेत. ते उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदर व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासंबंधी आणखी काही क्वेरीज असतील तर इथे ईमेल आयडी आणि हेल्पलाईन नंबर देखील दिलेला आहे. डॉक्युमेंट्स अपलोड करताना त्याची साईज देखील इथे दिलेली आहे. 50 KB ते 150 KB या साईजमध्ये उमेदवारांनी आपले सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. एक्झामिनेशन फी SC/ST कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्सनी फी भरायची नाही, परंतु इतर सर्व कॅन्डिडेट्सनी ₹300 फी भरायची आहे. फी ऑनलाईन मोडनी भरायची आहे. एक्झामिनेशन सिटी उमेदवारांनी सिलेक्ट करायची आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणापासून जवळपासचं ठिकाण तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि एक्झामिनेशन सिटी कंपल्सरी सिलेक्ट करायची आहे अशी सूचना इथे दिलेली आहे. एक्झामच्या डेट्स इथे दिलेल्या आहेत. स्टेज 1 ची एक्झाम एप्रिल 2024 ला होणार आहे. स्टेज 2 ची एक्झाम मे 2024 ला, तसेच स्टेज 3 ची एक्झाम ऑक्टोबर 2024 ला होणार आहे. ॲडमिट कार्ड उमेदवारांनी वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याविषयी तुम्हाला SMS आणि ईमेलद्वारे कळवले जाईल. ज्या परीक्षा तुम्ही देणार आहात त्या परीक्षांचा निकाल हा 30 दिवसाच्या आत वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल. प्रत्येक स्टेजवरती कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याविषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, त्यानंतर मेडिकल स्टँडर्ड्स, त्यामध्ये हाईट 157 सेंटीमीटर पाहिजे. चेस्टचे पॅरामीटर्स इथे दिलेले आहेत. त्यानंतर वेट आणि हिअरिंग नॉर्मल. Training: The basic training of Navik General Duty will commence tentatively in early mid-September 2024 at INS Chilka, followed by sea training and professional training in allotted trade. जे उमेदवार सिलेक्ट होतील त्यांचा ट्रेनिंग पिरियड हा सप्टेंबर 2024 ला INS चिल्का वरती सुरू होईल. उमेदवारांना प्रोफेशनल ट्रेनिंग दिलं जाईल. ब्रांच ट्रेड will be allotted as per requirement of service and performance during basic training. बेसिक ट्रेनिंगमध्ये तुमचा परफॉर्मन्स आणि तुमचा कल बघून तुम्हाला ब्रांच आणि ट्रेड दिलं जाईल. The candidate are liable to be discharged as unsuitable if their progress or conduct is unsatisfactory at any time during training. ट्रेनिंगमध्ये जर तुमची प्रोग्रेस अनसुटेबल असली तर तुम्हाला डिस्चार्ज केलं जाईल. Trainees are also liable to discharge at any stage of training if their online application or documents are found to be falsified at any stage of recruitment. तर रिक्रुटमेंट प्रोसेसच्या कोणत्याही स्टेजला जर असं आढळलं की तुमचे डॉक्युमेंट्स चुकीचे आहेत किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये चुकीची माहिती भरलेली आहे तर उमेदवाराला डिस्चार्ज केलं जाईल. त्यामुळे खरे डॉक्युमेंट अपलोड करा, खरीच माहिती भरा. पे, पर्क्स अँड अदर बेनिफिट्स. नाविक जनरल ड्युटी या पदासाठी ₹21,700 पेमेंट मिळणार आहे, प्लस अदर अलाउन्सेस देखील मिळणार आहेत. त्यानंतर प्रमोशन प्रॉस्पेक्ट्स एक्झिस्ट अप टू रँक ऑफ प्रधान अधिकारी विथ एक्झिस्टिंग पे स्केल ऑफ 47,600 विथ अदर अलाउन्सेस. प्रमोशन होणार आहे. प्रमोशन झाल्यानंतर तुमचं पद असणार आहे प्रधान अधिकारी आणि यामध्ये तुमचं पेमेंट असेल ₹47,600 प्लस इतर अलाउन्सेस देखील तुम्हाला मिळणार आहेत. यामध्ये फ्री मेडिकल ट्रीटमेंट फॉर सेल्फ अँड फॅमिली, फॅमिलीसाठी आणि तुमच्यासाठी फ्री मेडिकल ट्रीटमेंट असणार आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट अकोमोडेशन फॉर सेल्फ अँड फॅमिली, राहण्यासाठी क्वार्टर. 45 डेजची अर्न लिव्ह मिळणार आहे, तसेच 8 दिवसांची कॅज्युअल लिव्ह देखील मिळणार आहे. त्यानंतर कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम तुम्हाला लागू होणार आहे. रिटायरमेंट झाल्यानंतर ग्रॅज्युएटी मिळणार आहे. कॅन्टीन फॅसिलिटी आणि लोन फॅसिलिटी देखील मिळणार आहे. मेडिकल फॅसिलिटीज आफ्टर रिटायरमेंट, रिटायरमेंट झाल्यानंतर मेडिकल फॅसिलिटीज देखील मिळणार आहेत. इन्शुरन्स कव्हर मिळणार आहे 75 लाखचं. शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. या ठिकाणी QR कोड दिलेला आहे. हा QR कोड स्कॅन करून तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे उमेदवार फिजिक्स आणि मॅथ्स विषय घेऊन 12वी झालेले आहेत त्या सर्व उमेदवारांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. कारण मार्क्स इथे दिलेले नाही आहेत की तुम्हाला 60% मार्क्स पाहिजेत का 70% मार्क्स पाहिजेत, असं काही मेन्शन केलेलं नाही आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करायचा आहे.
आणि परीक्षेची तयारी देखील करायची आहे. खूप चांगली संधी आहे. देशाची सेवा करायला मिळणार आहे आणि खूप छान जॉब प्रोफाइल असणार आहे. खूप छान लाईफ असणार आहे. जे उमेदवार इंटरेस्टेड आहेत त्यांनी या पदासाठी जरूर अप्लाय करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी जरूर कमेंट करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जे उमेदवार या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक यू व्हेरी मच.